आणि आता एक ब्रेकिंग न्यूज, विधानसभा निवडणुकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती झालेला हल्ला जो आहे तो बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण पोलिसांनी क्लोजर समरी कोर्टात सादर केली, ज्यामध्ये अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला झाला नसल्याचा पुरावा सापडला असल्याचं, म्हणजे आपण जर बघितलं तर ज्यामध्ये अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याचा पुरावा सापडला नसल्याचं समोर आलंय। क्लोजर समरी रिपोर्टमध्ये हे पोलिसांनी नोंदवलेलं आहे। त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती जो हल्ला करण्यात आलेला होता तो हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। नागपूर ग्रामीण पोलिसांनी क्लोजर समरी रिपोर्टमध्ये कोर्टात याबद्दलची माहिती देऊ केली, ज्यामध्ये अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याचा पुरावा सापडला नसल्याचं समोर आलंय। जो हल्ला त्यांच्या गाडीच्या काचेवरती दगड फेकून झालेला होता त्यात ते किरकोळ जखमी झाले होते, त्याचीच ही दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये राजकीय आकसापोटी माझ्यावरती हल्ला करण्यात आल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलेलं होतं, तसे आरोप त्यांनी केलेले होते। ज्याचा तपास करण्यात आला आणि ज्या तपासात आपण पाहिलं तर हा हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आले। मग हल्ला नेमका कोणी केला, कोणाकडनं करून घेण्यात आला, तो करून घेण्यात आलेला होता का, असे अनेक प्रश्न या सगळ्या याच्यातून उपस्थित होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण पोलिसांनी क्लोजर समरी कोर्टात सादर केली, ज्यामध्ये अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याचा पुरावा सापडला नसल्याचं समोर आलंय। त्यानंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात, विधानसभा निवडणुकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण पोलिसांनी क्लोजर समरी कोर्टात सादर केली। याचबद्दल बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख स्वतः आपल्याबरोबर आहेत। अनिल देशमुख जी, हा हल्लाच बनावट असल्याचं पोलिसांचं आता म्हणणं पडतंय, काय आपलं म्हणणं आहे? पोलीस जे सांगतायत ते सरासर खोटं सांगतायत। नंबर एक, फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये असं कुठेही म्हटलं नाही की अनिल देशमुखावर झालेला हल्ला हा बनावट आहे। परत बोलतो मी, फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये असं कुठेही म्हटलं नाही की अनिल देशमुखावर झालेला हल्ला हा बनावट आहे। फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की अनिल देशमुखाच्या गाडीवर जो हल्ला झाला, गाडीवर त्यांच्या जे दगड फेकण्यात आले मोठे मोठे, त्याच्यामुळे त्यांच्या गाडीची काच फुटली आणि ती काच त्यांच्या डोक्याला लागून जखम झाली, असं फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे। मी परत सांगतो की पोलीस चुकीची बातमी देत आहे। फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये असं कुठेही म्हटलं नाही की अनिल देशमुखांच्या गाडीवर झालेला हल्ला हा बनावट आहे। पण मग बनावट हा कागदपत्र मी सर्व कागदपत्र लवकरात लवकर जनतेसमोर आणणार आहे। पण मग बनावट हा शब्द वापरून नेमकं पोलिसांना म्हणायचं काय, म्हणजे बा हा हल्ला झालाच नाही असं त्यांना म्हणायचंय की हल्ला घडून आणण्यात आला? मी आता फॉरेन्सिक रिपोर्ट तुम्हाला मिळाला म्हणजे दाखवील। फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये म्हटलेलं असं कुठेही नाही की अनिल देशमुखावर झालेला हल्ला हा बनावट आहे। फॉरेन्सिक रिपोर्ट हा महत्वाचा असतो। फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये म्हटलंय की अनिल देशमुखाच्या गाडीवर जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जे दगड फेकण्यात आले त्याच्यामुळे त्यांच्या गाडीचा काच फुटून काच त्यांच्या डोक्याला लागून जखम झाली। पण अनिल देशमुखजी बघा ना, म्हणजे ग्रामीण पोलीस एक क्लोजर समरी रिपोर्ट कोर्टात सादर करतायत, मग हा सादर केला म्हणजे एक प्रकारे त्यांनी हा विषय संपवला? नाही, विषय संपवला म्हणजे त्यांना आरोपी नाही सापडले, कोणी हल्ला केला ते सापडले नाही त्यांना। पण बनावट फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये कुठेही असं वाक्य नाही, कुठेही म्हटलेलं नाही। ऑन दी कॉन्ट्री कशा पद्धतीने दगड मारलेत, कशा पद्धतीने काच फुटला, कशा पद्धतीने त्या काचेची जखम अनिल देशमुख झाली याचा उल्लेख फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये केलेला आहे। तो मी उद्या जनतेसमोर लवकरात लवकर जनतेसमोर आणेन। जी, ती घडामोड आम्ही दाखवूच सगळ्या प्रेक्षकांना, पण या क्लोजर समरी रिपोर्टच्या विरोधात आपण कोर्टात जाणार आहात का? पहिली गोष्ट, यामध्ये ग्रामीण पोलीस दबावाखाली किती कशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवत आहेत हे दिसेल। मला मी परत सांगतो की फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये अनिल देशमुखावर जो हल्ला झाला हा बनावट आहे असं कुठेही लिहिलेलं नाही। जी, त्याच्यामध्ये परत सांगतो की अनिल देशमुखांच्या गाडीवर जो हल्ला झाला, जी दगडफेक झाली त्याच्यामुळे त्यांच्या गाडीचा काच फुटला आणि सगळे जे काच उडाले काचेमुळे त्यांच्या कपाळावर जखम जाऊन त्याच्यामध्ये रक्तबंबाळ झाले असं त्यामध्ये लिहिलेलं आहे। जी जी जी, धन्यवाद। हा हल्ला खोटा होता असे कुठेही लिहिलेलं नाही। जी, आपलं म्हणणं लक्षात आलं। बघूया ते या विषयाला घेऊन फॉरेन्सिकचा रिपोर्ट अनिल देशमुख उद्या समोर आणणार असल्याचं, मीडियाच्या समोर आणणार असल्याचं ते म्हणतात। काय घडामोड घडते यावरती आपण लक्ष ठेवून आहोत। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल।